नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या विशेष माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जमिनीच्या नोंदींशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर बोलणार आहोत. हा प्रश्न खरं तर अनेक मालमत्ताधारकांना पडतो, पण गंमत म्हणजे याचं जे उत्तर आहे ते अनेकांना आश्चर्यचकित करू शकतं. नक्की योग्य मार्ग कोणता हे समजून घेण्यासाठी आपण आधी खरं प्रकरण पाहूया, जिथे गोष्टी पूर्णपणे चुकीच्या दिशेने गेल्या. तर ही गोष्ट आहे एका जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू झालेल्या वादाची, आणि या वादामुळे एक मोठा आणि गुंतागुंतीचा खटला उभा राहिला. आता जरा या टाईमलाईनकडे बघा. हे प्रकरण किती जुनं आणि किचकट होतं याचा अंदाज येईल. गोष्ट सुरू झाली 1961च्या एका मृत्यूपत्रापासून, आणि तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर ती उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली. तर हे प्रकरण सगळ्यात आधी पोहोचलं एका स्थानिक दिवाणी न्यायालयात. पण तिथे जाताच प्रतिवादींनी एक मूलभूत प्रश्न उचलला. त्यांनी थेट न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रालाच आव्हान दिलं. त्यांचा मुद्दा अगदी सरळ होता. ते म्हणाले की एका विशेष कायद्यानुसार, म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार, दिवाणी न्यायालयांना महसूल नोंदींसंबंधीचे वाद ऐकण्याचा अधिकारच नाही. पण गंमत म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. त्यांनी सांगितलं की खटला दिवाणी स्वरूपाचा आहे आणि तो पुढे चालवला जाऊ शकतो. त्यांनी प्रतिवादींचा अर्ज नामंजूर केला. तर मग काय, प्रकरण इथेच संपलं का? अजिबात नाही. कनिष्ठ न्यायालयाने जरी खटला पुढे चालवायला परवानगी दिली असली तरी खरी कायदेशीर लढाई तर पुढेच होती. चला आता बघूया की उच्च न्यायालयात काय झालं. साहजिकच प्रतिवादींनी या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात म्हणजे उच्च न्यायालयात दाद मागितली. आणि अशा प्रकारे हे प्रकरण पोहोचलं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात. तिथेही मूळ प्रश्न तोच होता: दिवाणी न्यायालयाला असा खटला चालवण्याचा अधिकार आहे की नाही. आणि इथे बघा, सगळा खेळच पालटला. कनिष्ठ न्यायालयाने जे बरोबर म्हटलं होतं, उच्च न्यायालयाने त्याला थेट चूक ठरवलं. जिथे खालच्या कोर्टाने खटला चालवायला परवानगी दिली, तिथे उच्च न्यायालयाने तो खटलाच फेटाळून लावला. निर्णय पूर्णपणे 180 अंशात फिरला. उच्च न्यायालयाचा निकाल एकदम स्पष्ट होता. हा खटला मुळात दिवाणी न्यायालयात दाखल व्हायलाच नको होता. त्यांनी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला. पण उच्च न्यायालयाने असा वेगळा निर्णय का दिला? या निर्णयाचं मूळ एकाच कायद्याच्या 2 अतिशय महत्त्वाच्या कलमांमध्ये आहे. चला ते समजून घेऊया. तर या सगळ्या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम 158. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम म्हणजे एक प्रकारचं नो एंट्री बोर्ड आहे, जे दिवाणी न्यायालयांना महसूल नोंदींच्या बाबतीत हस्तक्षेप करण्यापासून सरळ थांबवतं. मग प्रश्न पडतो की चूक दुरुस्त करायची तरी कशी? त्याचं उत्तर आहे कलम 155 मध्ये. हा कायदा अगदी स्पष्टपणे सांगतो की रेकॉर्डमधल्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त एकाच अधिकाऱ्याला आहे, आणि ते म्हणजे जिल्हाधिकारी. खुद्द उच्च न्यायालयाने आपल्या निकालात हेच अधोरेखित केलं आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की कलम 155 नुसार हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा आहे, दिवाणी न्यायालयाचा नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या केस स्टडीमधून आणि कायद्याच्या कलमांमधून एका सामान्य नागरिकाने काय बोध घ्यायचा? आपल्यासाठी यात काय महत्त्वाचं आहे? तर मग लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते? सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जमिनीच्या किंवा सिटी सर्वेच्या रेकॉर्डमध्ये चूक दिसल्यास दिवाणी न्यायालयात अजिबात जाऊ नका. यामुळे फक्त वेळ आणि पैसा वाया जाईल. योग्य मार्ग म्हणजे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करणे आणि आपल्या अर्जात महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 55चा उल्लेख नक्की करणे. बघा, ही माहिती फक्त या एका प्रकरणापुरती नाहीये. प्रत्येकाला योग्य कायदेशीर मार्ग माहीत असेल तर आपला वेळ वाचतो, त्रास वाचतो आणि न्यायप्रणालीवरचा भारही कमी होतो. आशा आहे की ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरली असेल. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून या माहितीला लाईक करा, शेअर करा, आणि हो, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.